मित्रांनो, गोदावरी तूर हे 35 दिवसाचं झालेलं आहे. आता याला शेंडाखुंडी झाली करीत आहोत. 2-1.5 फूट झालेला आहे. 1.5 वर एसटी पद्धतीने ही तूर लागवड केलेली आहे. शेंडा छाटणी चालू आहे. 35 दिवसाची झालेली आहे. त्यासोबत मी मागे ड्रिचिंग करत आहे. ट्रायकोडर्मा, मेट्रायझियम, बायोमिक्स, परभणी विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्र सगरोळीचं मस्त शेंडाखुंडी होत आहे. थोडं वरून घे. आंब्यामध्ये आंतरपीक यासाठी पद्धतीने लागवड केलेली आहे. आपण इथे तुरीसाठी ड्रिचिंगला मेटारायझियम, बायोमिक्स, कृषी विद्यापीठ परभणी, ट्रायकोडर्मा महामंडळचं वर्टिसिलियम असे जैविक घटक वापरून ड्रिचिंग करीत आहोत. ट्रायकोडर्मा मिश्रण करण्यासाठी घेतलेलं आहे ड्रिचिंग याची. आणि एक जुगाड केलेला आहे ड्रिचिंगमध्ये, पाहू शकता. आपल्याला आवळणे दोन्ही साईडनं होऊ शकते बघा. एक नंबर जुगाड केलेला आहे. ड्रिचिंगसाठी असा जुगाड बनवण्यात आलेला आहे. दोन्हीकडे समप्रमाणात आपल्याला राऊंड फिरवायची गरज नाही. यासाठी पद्धत तूर लागवड बेड करून ड्रीप बेड आंब्यामध्ये आंतरपीक आहे.